मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 4 वर्षांच्या यज्ञादुसाने या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचा कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थांकडून तीव्र निषेध करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगाव तालुक्यामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि एक 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। निषेध सभेसाठी गावातील सर्व प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर कोलार भगवतीपूरचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। कलंकित व्यक्तीबद्दल म्हणण्यापेक्षा समाजाला लागलेल्या किडीबद्दल आपण निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित आहे आणि ती एका समाजाची कन्या नसून सर्वच जाती धर्माचा कोणत्याही याच्यात दोष न करता किंवा कोणत्याही जातीला दोष न देता ही सर्वसामान्य सर्वांची कन्या आहे। या नात्याने आपण सर्व त्या घटनेचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत। अशी घटना परत महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व स्तरातून या प्रयत्न केले पाहिजेत। मी पोलीस प्रशासनाला याबद्दल एक आवाहन करतो की अशा मनोवृत्तीचे जे माणसं समाजात वावरत असतील यांना जास्तीत जास्त शिक्षा देऊन समाजाला एक आदर्श निर्माण करावा। माझ्या वतीने कोलार ग्रामपंचायतच्या वतीने आणि प्रवरा कारखान्याच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेध नोंदवित आहे। मालेगाव तालुक्यामध्ये जी काल घटना घडली, सर्वप्रथम मी त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की त्यांनी आत्ताच एक अध्यादेश काढला। जे नरभक्षक बिबटे झालेले आहेत त्यांना जागेवर गोळी घालण्याचे आदेश शासनाने काढलेले आहेत आणि तसाच एक अध्यादेश महाराष्ट्र शासनाने अजून एक काढावा की जर कुठं अशा प्रकारचं विकृत कृत्य घडलेलं असेल, एक 3 वर्षाचं बाळ आणि त्याच्याबरोबर झालेले क्रूर कृत्य हा नराधम असल्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही। या नराधमांना देखील जागेवर गोळ्या घालण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने काढावेत। मी या झालेल्या प्रकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। तालुक्यातील डोंगराळ गावातील जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेला आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी जाहीर निषेध करतो। थांबतो। त्या 4 वर्षाच्या लहान मुलीवर ज्या नराधमाने तिच्यावर अमानवीय कृत्य केलं, या कृत्याचा आम्ही पहिल्यांदा निषेधच करतो। पण ते कृत्य इतकं घृणास्पद, मानवतेला काळीमा फासणार होतं। माझी शासनाला अशी विनंती आहे का याच्या अगोदर पण अत्याचार होत आले, लहान मुली हे नराधम काही सोडीना। तर शासनाला अशी विनंती का जसं मुंबईमध्ये आहे ना, शासनाने एक कायदा केला होता, गुंड जर सोबत चालले, अंडरवर्ल्डमधले 2 सोबत चालले तर त्यांना डायरेक्ट एन्काउंटर करून मारण्यात येत होते। त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला का त्यांची एन्काउंटर ऑर्डर काढायची। असंच इथं एखाद्या बलात्कारी आरोपीवर गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याची पण एन्काउंटर ऑर्डर काढा आणि त्याला जागेवर संपवून टाका। असे कायदा सरकारने या माध्यमातून मी राज रिपोर्टरच्या माध्यमातून सांगतो।